कुठे आरोप केला? जे आहे तेच बोलले मी. एक माणूस म्हणून अंतराईंबद्दल लीलाला सहानुभूती आहे, पण बायको म्हणून त्यांना त्रास होतोय. दुर्गा, हे जे जगातल्या कुठल्याही बाईला तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी बाई आलेली नाही चालणार. आणि इथे तर दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, अंतराई आहेत ज्या तुमची पहिली पत्नी आहे. त्यामुळे त्यांच्या येण्याने लीलाईंना इन्सिक्युअर होणारच आहे. कोणी सांगेल? नाही दुर्गा, मला अंतराताईंबद्दल असं काहीच वाटत नाही. मी जे करते ना ते खूप मनापासून करते. आजी आजी तुम्ही इथे बघा. तुमचा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? हो मी खरंच सांगते, मी नाही ठेवला तो अल्बम तिकडे बाहेर. आणि आजी मी कधीच तुमच्याशी आणि एजंटशी खोटं बोलले नाहीये. मग आता तरी का बोलेन? खरंच. आजी आजी आई, लीलाई, तुमच्या आयुष्यात सध्या जे काय घडते त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. जे घडते ते वाईटच घडते तुमच्याबरोबर. अंतराई अचानक तुमच्या आयुष्यात आल्या त्यामुळे तुम्हाला इन्सिक्युअर वाटतंय आणि वाटणारच. पण याचा अर्थ अंतराईंच्या जीवावर बेतील असं तुम्ही काहीतरी कराल आणि आम्ही ते खपवून घेऊ असं तर नाही होणार ना? स्टॉप राईट देयर. लीला कोणाबद्दलही इन्सिक्युअर होऊ शकत नाही, कारण माझ्या मनातली आणि या घरातली लीलाची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही. एजित, काय बोलताय तुम्ही? तुमचं अंतराईंवर एवढं प्रेम आहे आणि त्यांची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही असं तुम्ही कसं काय बोलू शकता? अंतराचा अभिराम, ती मला सोडून गेली तेव्हाच तो तिच्याबरोबर निघून गेला होता. अंतराच्या जाण्याने मी जगणं विसरलो होतो, प्रेम करायला विसरलो होतो. पण लीला जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हा तिने पुन्हा मला जगायला शिकवलं, प्रेम करायला शिकवलं. लीला माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी कोणावरही, तिला माहिती होतं की मी कदाचित कोणावरही प्रेम करणार नाही. हे माहित असूनही तिने सेल्फलेसली माझ्यावर प्रेम केलं. आणि त्यामुळेच माझ्या मनातली, या घरातली लीलाची जागा अजून कोणीही घेऊ शकत नाही. अगदी अंतराई नाही. हे जे तू आत्ता कितीही छाती ठोकपणे बोलत असलास तरी अंतराची मेमरी परत आल्यावर तू किती छाती ठोकपणे बोलू शकशील हे पाहायला मजा येणार आहे. हे जे अंतराताईंचा ताप अजून वाढलाय, मला खूप टेन्शन येत आहे. अरे बापरे, मी थंड पाणी आणते, पट्ट्या ठेवायला हव्यात ना? श्रीजेंना कळलं उत्तर माझं बाळ जन्माला यायच्या आधीच त्याच्यावर आरोप केले जाते आणि हे मी काही झालं तरी होऊ देणार नाही. मला माझ्या बाळाला खूप आनंदात प्रेमाने मोठं करायचं.
आहे. ही गोष्ट याचे न कळता का म्हणे मी जे दुःख सहन केलं ते मी माझ्या बाळाच्या वाट्याला कधीच येऊ देणार नाही. पार्टनर, मला माझ्या बाळाला खूप आनंदात प्रेमात वाढवायचे. नाही, ही गोष्ट मला अभिनपासून लपवायलाच हवी. हो, पण कशी? कसं लपवणार आहे मी? पार्टनर, का का हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं?